तुम्ही कोण सांगणार नंबर पण माझा नंबर आहे तुम्ही तिकडे गेलो काय करणार अरे हमारे काय करता तुम्ही आमदार कार्यालय आमदार झक मारली करू नका आम्ही काय टाकतो आमच्याच नेत्याला राहुल आम्ही नंबर आम्ही काय वाईट बोललो का तुम्हाला मी इथं तुम्ही सांगा दिलीप गोंधळ कुठे केला कोण दंगा करायला दंगा करायचा झाला ना मी खूप दंगा करतो अजिबात कार्यकर्त्यांना हात ठेवायचा नाही आम्ही आमच्यामुळे पक्ष वाढलेला आहे तुमच्यावर रोष नाही आम्हाला तुमच्यावर रोष नाही आमचा रोष तुम्ही धक्का लागला नाही आमचा रोष आहे आम्ही 18 वर्ष कामं केलेली एक मिनिट ताई ते आपल्यासाठीच आलेली तुम्हाला नेत्याला भेटायचं भेटा ना नेते सर एक मिनिट आपल्यासाठीच आलेली बरोबर आहे त्या देखील आलेल्या आपल्यासाठीच आलेली ते सगळे आपल्यासाठीच आलेले VIP दार दाखवतो जे कक्षाचं दार ते दुरुस्त केलं जात आहे आणि दुसरीकडे पक्षात नसलेल्या लोकांना तिकीट दिले आणि 30-30 वर्ष गाडीवर आलो इथं बापाचा पक्ष आहे काय प्रभाग बापाचा पक्ष आहे चालवतं नोकरी यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू आलं 2 महिन्यांनी प्रचार करू माणसाला उमेदवारी दिली यांनी कुठल्या व्यवस्था दिली आणि मला उत्तर द्यावं मला लेकरं आई बाप संतोष काय कमी आमच्या त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला काय उमेदवारी आमची द्यावं यांनी उत्तर आम्हाला काय चुकलं आमचं एक निश्चित नाही आम्ही पक्षाचं नाव दुकानदार केलं असं कॅरेक्टर करावे समोरच्यावर गुन्हे दाखले 12 गुन्हे दाखले तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला
ओ दादा दादा आम्हाला उत्तर पाहिजे ओ दादा दादा हे माधव 25 वर्षाला काम करतो 25 वर्षाचं काम करतो आम्ही कुणालाही माझ्या हक्क एरियात विचारून घ्या पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या डॉक्टर कराड संजय केलेकर शिरीष बोराळकर प्रत्येक नेत्याला विचारून घ्या असली मंडळी त्यापासून दुसरं म्हणण्यासाठी अतुल साहेबांनी असं काय करा आमच्यासोबत प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला खारुताईचा वाटा आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचं प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीनं पार पाडलेलं आहे मी पक्षाचा पदाधिकारी आहे युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं कशामुळे काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली काय तुमचं आणि कोणतं घोडं मारलं काय पाप केलं का पैसे पाहून गुन्हेगाराला राहुल समोरच्यापुढे असं करावं मला एकच बोलायचं आहे काय चुकलं नाही तुम्ही गुन्हेगाराला तिकीट देता सावे साहेबांनी समोर यावं आमच्या नावाला उत्तर द्यावं सावे साहेबांनी समोर यावं उत्तर द्यावं इतक्या दिवस आम्ही सगळे ऐकून आलो काही शब्दांनी बोललो प्रत्येक गोष्टांनी भाजप पक्षाची मानत आलो आम्ही गद्दार नाहीये गद्दारांना तिकीट देता मारून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता कशाला धसणाऱ्या कशी उभा केला काय चला चला